नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देव आहे की नाही यावर आपण चर्चा बऱ्याच वेळेस ऐकल्या असतील। देवाबद्दल शंका घेणारे अजून सुद्धा काही लोक आहेत, परंतु वारकरी संप्रदाय हा देवाला प्रचंड मानणार आहे आणि देवाची भक्ती, देवाच्या सगळ्या काही जे आपण भागवत गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, अशा प्रकारची जी काही पुस्तक आहेत, त्या पुस्तकामधून जो काही उपदेश दिलेला आहे, जे संत होऊन केलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराज असतील, मोठे मोठे संत तुकाराम असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, अशा संतांनी जी काही शिकवण दिलेली आहे ते शिकवण वारकरी संप्रदाय हा पुढे घेऊन जातो आणि या वारकरी संप्रदायामुळे कित्येक लोकांचे कुटुंब हे सवरलेले आहेत, कित्येक लोकांची गरिबी ही दूर झालेली आहे फक्त देवांच्या भक्तीमुळे। परंतु आता पंढरपूर मध्ये सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे। चक्क मेलेला माणूस जिवंत झालेला आहे, देवाची करणी, नारळात पाणी अशा प्रकारचं आता घडलेले। नेमकं झालंय काय, कोण माणूस होता, त्याला काय झालं होतं, तो मेलेला परत जिवंत कसं काय झाला, हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत राहत असतो। मित्रांनो, देवाचा चमत्कार म्हटलं की लोकांना विश्वास बसत नाही, वाटतंय की देव या जगामध्ये नाही। विज्ञान मानणारे आज बरेच लोक आहेत, त्या लोकांना वाटतंय की देवच नाहीये। परंतु आमच्या गावाकडचा अडाणी माणूस किंवा आज खेडेगावातला माणूस जो पायी दिंडी घेऊन, आता जुलैमध्ये दिंडी चालू होईल, जी की आषाढी एकादशी असते, त्यावेळेस सगळं काही खेडेगावातली लोक, शहरातली लोक आणि देवाला मानणारे लोक पायी दिंडी काढून करोडो लोक पंढरपूर मध्ये जातात आणि त्या पंढरपूर मध्ये जाऊन विठ्ठलाला साकडं घालतात। सगळं काही सुख समृद्धी होऊ दे, शेतकरी सुखी होऊ दे, व्यापारी सुखी होऊ दे, सगळ्या काही गोष्टी चांगल्या होऊ दे, अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय हा प्रत्येक लोकांचा विचार करत असतो। परंतु आता या गोष्टीमध्ये कुठंतरी पंढरपूर मध्ये जी घटना घडली आहे ती अशी घडलेली आहे की एक 80 वर्षाचा म्हातारा होता, तो प्रचंड देवाचा भक्त होता। देवाची भक्ती तो करायचा, देवाला रोज पुंजायचा, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्याचा सहभाग असायचा। वारकरी संप्रदायाच्या गोष्टी म्हणजे कोणत्या, तर भजन असेल, कीर्तन असेल, सतत देवाचं नामजप करायचा, सतत पांडुरंग 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 असं त्याच्या मुखामध्ये, तोंडामध्ये असायचं। आणि ज्या वेळेस हे सगळं काय चालायचं त्यावेळेस त्याचं ध्यान फक्त देवाच्या नावावर असायचं। देवाचं नाव घ्यायचं आणि शांत बसायचं, देवाचं नाव घ्यायचं, दिवसभर कोणाला काही बोलायचं नाही, फक्त देवाचं नाव, भक्ती। सकाळी उठलं, आंघोळ केली की सुरुवातीला देवाला स्नान घालून यायचं मूर्तीला, त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायची, त्यानंतर दिवसभर देवाचं चिंतन, मनन, नामस्मरण। आणि त्या भक्तीचा पुरावा एवढा झाला, त्या भक्तीचा प्रभाव एवढा झाला की त्याचे पोरं हे मोठ्या पदावर आज आहे आणि त्याचे पोरं म्हणजे त्या माणसाचे पोरं त्याला सांभाळतात देखील। पदावर असताना सुद्धा त्याचा मुलगा एक कलेक्टर आहे आणि दुसरा मुलगा जो इंजिनियर आहे आणि दोघंही चांगले सांभाळतात। त्यांची बायको सुद्धा आहे, ते दोघं आणि त्या मुलांच्या 2 बायका, असं त्यांचा परिवार आहे। त्या मोठ्या मुलाला 2 लेकरं सुद्धा आहेत। हा सगळा काही सुखी संसार हा फक्त देवाच्या भक्तीमुळे झालाय असं तो माणूस म्हणतोय। आणि सकाळी जी काही घटना घडली त्याच्यासोबत ती अशी झाली की त्याला चक्कर आली। त्या माणसाला ज्यावेळेस चक्कर आली तो माणूस पडला, निद्रेत पडला। परंतु ज्यावेळेस सगळ्यांनी, वेगवेगळ्या लोकांनी चेक केलं, तिथं काही ग्रामीण डॉक्टर सुद्धा असतात जे की सांगतात किंवा ह्यांना काय झालं असेल किंवा काही नसेल झालं। त्या डॉक्टरने ज्यावेळेस चेकअप केलं त्यावेळेस सांगितलं की हा माणूस जिवंत नाही आहे, या माणसाचा श्वास थांबलेला आहे, हा माणूस आता आपल्यात राहिला नाही, हा माणसाचं कुठंतरी हा माणूस मरण पावलेला आहे। हे ज्यावेळेस घरच्यांनी ऐकलं, त्याच्या पत्नीने ऐकलं, त्यांच्या सुनांनी ऐकलं, हे सगळे काही हादरले। मुलांना ही बातमी कळाली
सगळ्या गावाला ही बातमी कळाली की माणूस भक्त हा वारलेला आहे. पांडुरंगाचा खरा भक्त हा वारलेला आहे. सगळं गाव एकत्र झालं. सगळे काही लोक जमली. परंतु हे सगळं जमले असताना सगळं काही रडारडी चालू होती. कुणी चितेची तयारी करत होतं, कुणी चिता रचत होतं. अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे सगळं काही तिथं घडायला आता सुरुवात झाली होती. यामध्ये मात्र त्यांची जी पत्नी होती ती रडत तर होतीच, परंतु रडता रडता सुद्धा पांडुरंग 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 अशा प्रकारचं देवाचं नाव घेणं तिच्या मुखातून चालू होतं. आणि ज्या वेळेस त्या म्हाताऱ्याला, त्या माणसाला हे चितेवर चढवलं, त्यावेळेस त्या माणसाचा, त्या म्हाताऱ्याचा पाय थोडासा हलल्याला निदर्शनास आला. मग हे निदर्शनास आल्यानंतर विचार करायला लागले लोक, पाय कस काय हल्ला. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याला खाली उचललं, खाली उतरलं, अँब्युलन्स मध्ये टाकलं. अँब्युलन्स तातडीने बोलवण्यात आली. अँब्युलन्स मध्ये टाकलं आणि थेट नेलं तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये ज्यावेळेस नेलं त्यावेळेस डॉक्टरनी चेकअप केलं, नर्सही चेक केली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात, डॉक्टरच्या लक्षात असं आलं की हा माणूस बेशुद्ध पडलेला आहे, चक्कर येऊन पडलेला आहे. मात्र त्याआधी एका डॉक्टरने चेक केलं होतं. ते डॉक्टर म्हणाला की माणसाचे हातपाय थंडगार पडलेत, हा माणूस गेलेला आहे. परंतु ज्यावेळेस तिथल्या डॉक्टरांनी चेक केलं त्यावेळेस हा माणूस बेशुद्ध होता. म्हणजे देवाची पावर म्हणावं लागेल याला. देवावरची काही भक्ती आहे, त्यांच्या ज्या काही अधुऱ्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हायच्या राहिल्या असतील आणि म्हणूनच तिचे फक्त बेशुद्ध झालेले पुढे लक्षात आलं. आणि अखेरचा श्वास घेतल्यानंतर म्हणजे चिता आता त्यांची जाळायलाच न्यायचे, अशा प्रकारची घटना पंढरपूरमध्ये घडलेली आहे. आणि त्यानंतर हे जिवंत झाले, मग सगळे आनंदी झाले. मात्र त्या माणसाचं उठल्यानंतर सुद्धा एकच नाव तो तोंडात होतं, ते म्हणजे पांडुरंग पांडुरंग. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? देवाची भक्ती किंवा देवाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.